शेतकऱ्याच्या वतीनं जाहीर मागणी आहे. जर समजा शासनानं या अधिवेशनात आता कापसा संदर्भात एक घोषणा झाली बा की आम्ही 23 क्विंटलनं खरेदी करतो हेक्टरी, त्याच्याबद्दल शासनाचं अभिनंदनच आहे किंवा तुम्ही शेतकऱ्याला कुठंतरी त्याच्या त्या कापसाला वाव दिला. त्याच प्रकारचा वाव तुम्ही आता सोयाबीनच्या खरेदीतली जसं जुन्या वेळेस फेडरेशन असताना कापसाची सुपरचा ग्रेड, एफएक्यूचा ग्रेड आणि फेअरचा ग्रेड त्या शेतकऱ्याच्या मालाच्या क्वालिटी पाहून तुम्ही त्यावेळेस त्याची खरेदी करा. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्र शासनाला आमचं जाहीर आव्हान आहे किंवा शेतकऱ्याच्या सोयाबीनची प्रतवारी करा. तुम्ही तुमच्या चायनीतून पडलेला माल घेतल्यावर त्याला कशाचा सुपर एफएक्यू राहायला पाहतो आणि त्याच्यानंतर यावर्षी तुम्हाला शेतकऱ्याचा माल घ्याच लागेल किंवा तुम्ही खरेदी सेंटर चालू केले आहेत. जर आता तुम्ही घेणार ना तर उद्या मार्केटातनी व्यापारी लोक याच्यापेक्षा खाली भाव घेतील. जर समजा एक वेळा जसं ग्रामीण भागात म्हणा एखादी सोयरीक पडली तर त्याच्या घरी पोरे पाहायला येत नाहीत, त्याच प्रकारे जर आमचा शासकीय खरेदीत जर माल पाळला गेला शासनानं खरेदीत तर बाहेर व्यापारी त्याला काहीच किंमत देणार नाही. म्हणून आमची शासनाला अशी आग्रहाची विनंती आहे की बा तुम्ही शासनाची शेतकऱ्याची खरेदी करत असताना एफएक्यू दर्जाचा माल घेऊन आम्हाला 5300चा भाव आमच्या पत्रात पाळा. जर शासनानं ही गोष्ट आमची जर कानावर घेतली नाही तर आम्ही मूर्त्या सेंटरवर 1 जानेवारी रोजी सर्व शेतकरी लोक आमचा ज्या ज्या शेतकऱ्याने नोंदणी केली आहे सोयाबीनची ते सर्व शेतकरी त्याच्या ट्रॅक्टरनं माल घेऊन येतील आणि आम्हाला शासनाच्या बापाला आमचा माल मोजा लागेल. शासन आमचं हक्क आहे. मार्केटमध्ये शासनाला भाव नाही शेतकऱ्याला. शासनाच्या खरेदीत निकष आले आहेत. आम्ही लाईनीत लावून नंबर लावून बुकिंग केलं आहे. हे सगळं करत असताना जर 3ऱ्या महिन्याची जर शेतकऱ्याची खरेदी होत नसेल तर मूर्तीवर तालुक्यातील सर्व शेतकऱ्याच्या संघटना, जनमंच, प्रगती शेतकरी मंडळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय किसान मोर्चा, किसान ब्रिगेड, अजून काही ज्या काही शेतकऱ्याच्या संघटना असतील या सगळ्याच्या संयुक्त विद्यमानानं 1 जानेवारी रोजी आम्ही सर्व शेतकरी लोक मूर्त्या नाफेड केंद्रावर ज्या ज्या शेतकऱ्यांना नोंदणी केलेली शेतकरी आहेत हे त्यांचा सगळ्याचा माल भरून त्या दिवशी आम्ही तिथं हजर राहू आणि आमचा माल त्या दिवशी शासनाला मोजावाच लागेल. जर शासनानं मोजला नाही तर आम्हाला आमचा मार्ग अवलंबावा लागेल. शासन आहे ना आम्ही अवलंब. हा आमचा शेतकऱ्याच्या वतीनं जाहीर इशारा आहे.